ज्याची गरज तापवाडी कडी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चिंतिता जयासी ट्रबल द्यायला चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू नमन दुसरी चरण संताची या तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता ज्याची गरज तापवाडी कडी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नामसामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र कोटकर वस्ती मुखेड फाटा रोड शिरसगाव चौकी तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी सोन्याबाई काशीनाथ कोटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र खंडूभाऊ काशीनाथ कोटकर आणि त्यांचे पुतणे सुधाकर भाऊ रवींद्र भाऊ तुळशीराम दादा दौलत दादा त्यांच्या 3 मुली सत्यभामाताई मीनाताई आणि संगीताताई या समस्त परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि ही कीर्तनाची सेवा अति आग्रहाने आणि आमच्या रोहिदास दादांच्या प्रेमामुळे एवढा दूरचा प्रवास केला. मी रात्री होतो बिदर जिल्ह्यामध्ये कर्नाटक औराद तालुका. मी महाराजांना पत्रिका पाठवली आणि आता जायचे मला तेलंगणाला. म्हणजे आलो कर्नाटकातून आता आहे पश्चिम महाराष्ट्र बरोबर आहे ना आणि जायचं कुठं पुन्हा तेलंगणा आदिलाबादच्या पुढे एमाई कुंठा महाराजांकडे मी पत्रिका इथून बरोबर 600 किलोमीटर आहे. आम्ही मॅपला पाहिला आता पण समृद्धी असल्यामुळं थोडासा प्रवास होणं शक्य आहे पण थोडं धावपळच आहे अति धावपळ. फक्त दादांच्या प्रेमामुळे रोहिदास दादा म्हटले महाराज त्यांचं खूप इच्छा आहे तुम्ही यावं. मी पर्याय दिला होता म्हणलं 2 दिवस मागे घ्या 23 तारखेला करू आपण. म्हणजे मला 22ला इकडं 20ला इकडं काहीतरी होतं टाकळी डोकेश्वरला. म्हणलं जाता जाता हे 14 वर्षाचा वनवासात अहिल्याचा उद्धार करू बरोबर आहे ना. पण ते म्हटले नाही या दिवशीच करायचं आहे आम्हाला. म्हणून आज या कुटुंबाचं मला वाटतं महाराजांना कमतरता नाही पण त्यांचं काहीतरी माझ्यावर प्रेम जोडलेलं असावं म्हणून म्हटले महाराज तुमचंच पाहिजे आम्हाला आहे. म्हणून हा येण्याचा सुयोग आलेला आहे. आणि अतिशय गोड नियोजन किती सुंदर नियोजन केलं. साऊंड सिस्टम शूटिंग गायक वादक नियोजन अतिशय अप्रतिम. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक मृदंग विशारद हरिभक्त पारायण आमचे ओंकार महाराज. ओंकार म्हणजे भगवान शंकराचा अवतार बरोबर आहे ना. आणि पहिले मृदंग वादक जगातले भगवान शंकर आहेत.
बरोबर आहे ना. म्हणून भगवान शंकर ज्यांचं नाव ओंकार आहे ते ओंकार महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद. अतिशय गोड चाल ज्यांची गायलेली आहे. काय भाग्य, आज ढोक महाराजाची 2 गायक आहेत. म्हणजे भावी ढोक महाराज मीच आहे असं मला वाटायला लागलं आता. लक्षात ठेवा. हरिभक्त परायण आमचे रोहिदास आबा आणि हरिभक्त परायण आमचे नामदेव महाराज आणि आमचे आकाश महाराज आडसूळ. तुम्ही तुमचं नाव कल्पेश महाराज, ते राऊत बाबाकडे त्यांचं नाव ओम दादा, त्यांच्या मागे येते जनार्दन महाराज. तुम्ही दिगंबर महाराज. हा दिगंबर महाराज. ते कुलकर्णी महाराज ना, मागचे कुलकर्णी महाराज का भाऊसाहेब तुम्हीच आहे का? कुलकर्णी कोण आहे? हां हे भाऊसाहेब महाराज आहे, हे कुलकर्णी महाराज का? अच्छा बरं ठीक आहे चला असू द्या. जे आहे ते आपले हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तपरायण हनुमान महाराज, ज्यांच्याकडे मी सकाळी 6:30ला आलो ते आमचे भाऊ साईनाथ भाऊ. आणि तुम्ही गणेश भाऊ, तुम्ही सागर महाराज. आणि वारकरी शिक्षण संस्था हनुमंत महाराज. वा बाळो, पावल्याबरोबर मन बी जा, म्हणजे येत असतंय देवाचं असतंय ते. हां म्हणून पुन्हा सगळ्या मुलांना धन्यवाद देतो, साऊंडवाल्या दादांना धन्यवाद. आणि दास माऊलींचा दास यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. त्या सर्व मीडिया टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. अजिबात असे लोक कमी आहे असं डोक्यात घेऊ नका. तुम्ही एवढे जरी लोक असले तर मी 10,000 लोकाला जे सांगतो तेच तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की माणसं कमी आहेत. माणसंच एवढे आहेत. नाही कळलं तुम्हाला? माणसंच एवढे आहेत म्हणून कीर्तनाला आली. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापडी. मग तुम्ही आलेले माणसं आहात. तुम्ही इथं आलेले म्हणजे साक्षात देव आहात. देव प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काही म्हणतील मग घरी राहिलेले कोण आहेत? ते महादेव आहेत. आपण त्याचा नंतर विचार करू. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. एक विनंती करतो, ऐकलं तर छान होईल. थोडं पुढे या. म्हणजे आता तुम्ही पहिलेच कमी आहात, असे पुढे या ना. इकडे पुरुष मंडळी या पुढे. पुरुष कळत नाही का? जेंट्स, गडी माणसं या बरं इकडं पुढे या. पुरुष या पुढे. विठाला पोवाडे कळी काळ पाया पडे. भगवंताच्या आता लक्ष द्या माझ्याकडे. ज्याचे गरजता पोवाडे. महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्यानंतर परिणाम काय होतो? कळी काळ पाया पडे. मग आता ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 18 जाना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कुणाला. 6 18 जाना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. 4 वेदी जान बोला 6 ही शास्त्री, कारण 18 ही पुराणे हरिशी गाती. हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मतावर तुम्ही असा विश्वास ठेवू नका. माझ्या मताची फेर तपासणी पडताळणी वेदात पुराणात शास्त्रात करा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचार. माझ्या बोलण्याची तपासणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदात असेल तर ऐका, पुराणात असेल तर ऐका, आणि शास्त्रात असेल तर ऐका. आमचे गुरुवारी स्वामीजी असं सांगतात, कीर्तनामध्ये माणसानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत आपण घरी मांडावं. बरोबर आहे. एखादा महाराज म्हणला मला असं वाटतं, म्हणा तुला कसं वाटतं त्या बायकोला जाऊन सांग. आम्हाला वेद काय म्हणतं सांग, पुराण काय म्हणतं सांग, शास्त्र काय म्हणतं सांग. आपल्या मताला परमार्थात किंमत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र हे प्रमाण आहे. एखाद्या वेळ माणसाला काय करावं काय नाही करावं हे जर सुचलं नाही, आपण शास्त्राचा आधार घेतला पाहिजे. बरोबर आहे ना. शास्त्र हे प्रमाण आहे. म्हणून हे माझं मत नसून वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे. कोणी म्हणाल आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुम्ही जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. हे केल्यावर मिळेल काय? भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे बरं का. भुक्ती मुक्ती कामारी दासी. मिळत नाही तर दासी होतं. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. आणि होय सांगू आयशी तुका म्हणे. महाराज म्हणले ती आमची दासी आहे. लक्षात ठेवा. 12 लक्ष देऊन ऐका बरं का. मिळणं वेगळं आणि दासी होणं वेगळं. लक्ष्मी आयशी जयाची दासी. दासी होणं वेगळं. पैसा सगळ्या जवळच आहे, पण पैसा जवळ असणं वेगळं आणि लक्ष्मी दासी होणं वेगळं.
लोक म्हणतात अहो त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते हो, त्यांचं काय पाहिला तुम्ही आपलं लक्षात ठेवा, त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते त्यांचं काय महाराज, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले हे मिळतं कशामुळं? देवाच्या नावामुळं, बाकी काय? भुक्ती मुक्ती कामारी दास. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, पुसासाच 18 जना, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. प्रत्येक नावात काही ना काही सामर्थ्य असतं बरं का, नावात काही ना काही. माणूस कपड्याच्या आतून तोच आहे, पण रोहिदास महाराज जगदाळे म्हणलं की या नावाचं सामर्थ्य काही वेगळं आहे. आकाश महाराज आडसूळ म्हणलं या नावाचं सामर्थ्य काही वेगळं आहे. नामदेव नावाची खूप माणसं आहे, पण नामदेव आगाव म्हणलं की याचं सामर्थ्य खूप वेगळं आहे. प्रत्येकाच्या नावात काही ना काही सामर्थ्य असतं, बरोबर आहे ना? एका आपल्या गावात 40 एकर जमिनीवाला माणूस असतो आणि गावामध्ये त्याचं काय असतं बोला, वजन असतं. तो बोलल ती पूर्व दिशा असते, बरोबर आहे? 40 एकर जमिनीवाला माणूस, पण 30-40 हजार पगार असणारा पोलीस येऊ द्या आणि त्याला म्हणू द्या साहेब तुम्हाला गाडीत बसायचंय. 40 एकरवाल्याचं चालतं काही नाही. म्हणजे पोलीस या शब्दाची ताकद वेगळी आहे. असे 100-500 पोलीस एका PSI ला सॅल्यूट करतात. मग PSI या शब्दाची ताकद वेगळी आहे. असे 22 PSI, 22 म्हणल्यापेक्षा 100 PSI एका SP ला सॅल्यूट करतात. SP या नावाची ताकद वेगळी आहे. आणि असे कितीतरी SP एका न शिकलेल्या मंत्र्याला सॅल्यूट करतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला? मंत्री या शब्दाची ताकद आहे. आणि असे 28 ते 30 मंत्री एका मुख्यमंत्र्याला देवा भाऊ म्हणतात, बरोबर आहे ना? म्हणजे मुख्यमंत्री या शब्दाची ताकद वेगळी आहे. आणि असे भारतातले अनेक मुख्यमंत्री नरेंद्र भाऊ म्हणतात, नरेंद्र भाई मोदीजी, बरोबर आहे? पंतप्रधान या शब्दाची ताकद वेगळी आहे. माणूस तोच आहे, ती ताकद माणसाची नाही, ती ताकद त्या पदाची आहे. आज मोदीनं राजीनामा दिला, योगी जर बसले तर जो लवाजमा आज मोदीसाठी आहे तो उद्या योगीसाठी येणार. ही मोदीसाठी केलेली व्यवस्था नाही, ती पंतप्रधान नावासाठी केलेली व्यवस्था आहे. कळलं माझं बोलणं? पंतप्रधान नावासाठी केलेली व्यवस्था आहे. आमदार माणूस तोच आहे, आपल्यातलाच आहे, पण आमदार नाव लागलं की त्याचं वजन काही पुन्हा वेगळं होत असतं. प्रत्येक नावात काही ना काही सामर्थ्य आहे. तसं भगवंताच्या नावाचं सुद्धा काहीतरी सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कशू नाही होत. एखादा जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते, पनैया म्हणजे चप्पल. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकलं तर प्राण्याने खावण्याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे, थोडा आवाज द्या, का भस्म होणे उडे. महाराज म्हणले या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. या नरदेहाचा जर विचार केला तर महाराज या नरदेहासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे शरीर शरीर उत्तम चांगले, 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 शरीर उत्तम चांगले. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहेस. महाराज म्हणले या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. सांगू तुम्हाला किती अपवित्र आहे? मी गाडीत येता येता छान वाचलं. घमंड कशाचा करता? आपली माणसं आपल्याला जाळून आल्यावर आंघोळ केल्याशिवाय कशाला हात लावत नाही.
घमंड कशाचा करता, बरोबर आहे ना. गरीबाचं दाजी बसा खाली, दाजी ओ बाई दाजी, ओ दाजी दाजी, हा जाओ उधर जाओ. अरे क्रिकेट चालू आहे द्यायचं दोघायचं. विठाला विठाला मी सांगेल घमंड कशाची करता. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आज सुद्धा गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. सर्व गोष्टी VIP आहे, पण स्मशानभूमी सार्वजनिकच आहे. मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. इथं गरीब आणि श्रीमंत असा काही भाव आहे का. काही लोक आम्हाला बंगला दाखवतात, महाराज हा बंगला, आणि बाथरूममध्ये नेतात. हे झोपून आंघोळ करायचंय महाराज, बाट टप म्हणतात त्याला, झोपून आंघोळ करायचंय, बरोबर आहे ना. म्हणलं आता झोपून कर, नाही तर उतानं होऊन कर, पण शेवटची दरवाजाच्या बाहेरच आंघोळ आहे आपली. असं म्हणतात का साहेबाला झोपून आंघोळ करायला आवडत होतं बाबा, आता साहेबाला आपण नेऊ इकडं, बरोबर आहे ना. बाहेरच आंघोळ आहे ना. शेवटी माणसाला तिथं एक ठिकाण सार्वजनिकच आहे, त्याचं नाव स्मशानभूमी आहे. लक्षात ठेवा बरं का. आज मंत्र्यानं बंगले वेगळे केले, घरं वेगळे केले, फार्म हाऊस वेगळे केले, पण कोणत्याच मंत्र्यानं अजून स्वतःसाठी स्मशानभूमी बांधलेली ऐकलं नाही, अजिबात नाही. किती पैशावाला माणूस असू द्या, तिथं जागा सार्वजनिकच आहे. लक्षात ठेवा बरं. नाही अपवित्र शरीर आहे महाराज. या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. लक्ष देऊ नाही का. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम शरीर साध्य होय गेले, शरीर सुखाचे घोषले, शरीर सुखाचे घोषले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय गेले, शरीर साध्य होय गेले, शरीर साध्य होय गेले, शरीर साध्य होय गेले, शरीर साधले परब्रह्म, शरीर साध्य परब्रह्म, साधले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, 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 चांगले. टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. महाराज म्हणले शरीर उत्तम चांगले, कशामुळं. भजन करता म्हणून. तुमच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या प्रोफेशनल बँडमध्ये सुद्धा मिळतील. तुमच्यापेक्षा सुंदर आवाजाची माणसं एखाद्या तमाशाच्या फडात पण मिळतील. तुमच्यापेक्षा गोड आवाजाची माणसं एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये गाताना पण मिळतील. आपल्यापेक्षा गोड आवाजाची माणसं कदाचित तयारीचे माणसं फिल्म सिटीमध्ये पाहिजे तेवढी आहेत. पण ऐका, त्यांचा आवाज आणि गाणं ऐकल्यावर लोक त्यांच्यासोबत फोटो घेतील आणि यांचा अभंग ऐकल्यावर यांचं दर्शन घेतील. हा फरक आहे. आवाज तोच आहे ना, गायक दोघही आहेत, पण गाणं गायल्यावर फोटो आहे आणि भजन म्हणल्यावर दर्शन आहे. भजन म्हणल्यावर दर्शन आहे. मागं सांगली जिल्ह्यामध्ये एक बैलगाडा शर्यत झाली बघा, बरोबर आहे ना. चंद्रहार पाटलानं ठेवलेली नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत असं आणि प्रकारे आहे का नाही. लक्षात ठेवा. आणि त्या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिला नंबर आणला तो सांगली आपल्या हिंगोली जिल्ह्यातला एक बैल होता लखन नावाचा, आणि इकडं संभाजीनगरचा एक होता सर्जा आणि लखन, असे दोन बैल होते. ऐका बरं. त्या बैलानं पहिला नंबर आणला आणि आपल्या गोरगरीब मालकाला 50 लाखाची फॉर्च्युनर मिळून दिली. आपण हे पाहिलं असेल. ऐका, त्या बैलाला पाहण्यासाठी बैलांची गर्दी झाली, आपल्या माणसांची गर्दी झाली, आणि त्या माणसांच्या गर्दीमध्ये लक्ष देऊन ऐका, लोक त्या बैलाला पाहायचे आणि त्याच्यासोबत फोटो काढायचे. ऐकताय ना तुम्ही. 1 नंबरच्या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या बैलानं 1 नंबर आणला त्या बैलासाठी पाहायला जाऊन गर्दी व्हायची आणि लोक त्याच्यासोबत फोटो काढायचे. पण माऊलीच्या रथाचा बैल दिसला तर विनेकरी सुद्धा दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. ही किंमत. बैल तो आहे आणि बैल हा बी आहे, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. पण माऊलीच्या रथाचा आहे ना, विनेकरी विण्यासहित दर्शन घेतो. भजनानं पवित्रता आहे. अहो माऊलीच्या रथाचा आहे तो. सारंगखेड्याला घोड्यासाठी किती गर्दी असते, त्या घोड्यासोबत लोक फोटो काढतात, पण माऊलीच्या सोहळ्यातला घोडा दिसला तर
पाय देईल का याची भीती नाही, पण दर्शन झालं पाहिजे. घोड्यावाला म्हणतो अहो पाय देईल, घोडा जरा लांब व्हा. अहो, मारू द्या हो, ज्ञानोबारायांच्या घोड्यानं लात मारली तर कल्याण होईल म्हणतो. सोपं आहे का महाराज? पवित्रता भजनाने येत असते. दुसरं काय? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय पवित्राची होय देहत्याचा पवित्राची होय देहत्याचा हे हरिपाठ कीर्त्या मुखे जरी गाय पवित्राची होय देहत्याचा पवित्राची होय देहत्याचा पवित्रची होय देहत्याचा मुखे जरी गाय. दादा इकडे लक्ष द्या, नवरदेवाकडे पहा. पहिलं वराडी सोकणे नंतर होतील लांडगे बिंडगे व नवरदेव खुश झाला पाहिजे. हां, महाराज म्हणले हरिपाठ कीर्ती बोला मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याच. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्यांचा आवडता देव तो देह पवित्र. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तो देह पवित्र. आणि जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र. त्याच्या देहाला पवित्रता आहे. बाकी या नरदेहात दुसरी काही ताकद नाही. बाकी नरदेहात दुसरी काही ताकद आहे का? 10 कोटी रुपये तुमच्याकडे आहे, एका दिवसाचं आयुष्य वाढून मिळणार आहे का? नाही मिळणार. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. मिंटन दिवस अन तास म्हणले नाही, न मिळे एक क्षण. ग्रास गिळी सेता नाही हाती. ग्रास गिळी सेता नाही हे जाय न कळता आणि ग्रास गेली सत्ता नाही आती. हे सगळे प्रमाण क्षणावरच येतात, एक बी मिनिटाचं सापडणार नाही. बरोबर आहे ना? क्षणभंगूर नाही भरवसा. क्षण क्षण हाची करावा देवाची द्वारी उभा. मिनिट भरी क्षणभरी. क्षणात बदल नाही हा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे क्षणार्धात संपणार आहे. लक्षात ठेवा बरं का. जावं सगळ्यांना लागणार आहे. माशी पंख पाकडी तव हे सरे. जायाचे शरीर जाईल दिवसात. बोला बोला बोला. क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेचे ना. देह जाईल 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 जाईल त्याची काळोबा जाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा जाईल देह
देह जाईल जाईल त्याची काळोबा काईल देह जाईल जाईल त्याची काळोबा काईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल टाळ्या वाजून घ्या, देह जाणार आहे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले देह जाणार आहे. बरोबर आहे ना. देह हा पाचाचा आणीला उसना शेकी ज्याचा त्याला जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जायला आवडत नाही. आगा मर हा बोल न साहस. मरण हा शब्द ऐका वाटत नाही. एखाद्याला म्हणलं अरे जाय ना मरण तिकडे, ते म्हणतं तू मर ना. म्हणजे बघा कसा रिॲक्ट होतो माणूस. अरे तू मर ना, त्या बापाच्या घरचं खातो का, मला कशाला मारतो. म्हणजे मरण हा शब्द सुद्धा ऐकायला बरा वाटत नाही. आजी मरा वाटतं का, चष्म्यावाल्या आजी मरा वाटतं का, त्या आजी मरा वाटतं. हो येऊ का, दाबू का गळा तिथं येऊन. हा बरोबर आहे ना. त्या आजी खरं बोलल्या. मरा वाटतं का चष्म्यावाल्या आजी. नाही. काय राहिलं आता, काय राहिलं आता. महाराज नातीचं लगन डोळ्यान पाहायचं, मी मराय मोकळी झाली. आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढून येईन मधीच मरा. झाला का नाही चांगल्या कामाचा खोळंबा. हा अहो रात्र रात्र काही मथऱ्याला खाली ठेवतात आणि पाठ म्हणतात अरे नाही मिळत ठेवा बाजू पण. असं होतं का नाही बोला. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवाय तयार आहे. मरावं वाटत नाही पण मरावं लागणार आहे. मी छान ऐकलं रोहिदास दादा, जिसकी गॅरंटी नहीं होती उसे जिंदगी कहते हैं और जिसकी गॅरंटी होती है उसे मौत कहते हैं. ज्याची गॅरंटी नाही ते जीवन आहे आणि ज्याची गॅरंटी आहे ती मौत आहे. ते मौत तेरी राधी नाही. लक्षात आलं का. महाराज म्हटले गॅरंटी आहे ना. काय गॅरंटी आहे. येत नाही उरू आले अवतार. याच्यापेक्षा काय गॅरंटी पाहिजे. ये रते पामर जीवन. ओ 9 भी मर गए 10 भी मर गए संसाठाची. हो नव भी मर गए, 10 भी मर गए, मर गए संसाठाची. 33 कोटी देवता मर गए पण काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए, पण काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए पण काल के फांसी. 33 कोटी देवता मर गए, पण काल के फांसी. अजब तड़का बे तू क्या जाने लड़का बे. अजब तड़का बे तू क्या जाने लड़का बे. जमका अजब तड़का रे, जमका जाने लड़का बे. जमका अजब तड़का रे, जमका जाने लड़का बे. लड़का बे. वाह 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 वाह. आबा का अजब तड़ाका बे. तुम क्या जाने लड़के बे, वो जुना है. लक्षात ठेवा. महाराज म्हणले 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. जमका अजब तडाका बे तू क्या जाने लडका बे. महाराज म्हणतात जावं लागणार आहे पण जायला आवडत. मृत्यूची भीती सर्वाला आहे ना. मरणाची भीती नाही असं माणूस नाही. एका गावात मी सांगितलं ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळ्या मथाऱ्या रडायल्या आणि एक मथारी हसत होती. मी कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी मरणाची भीती नाही का. आहे ना म्हणे बाबा. म्हणलं मी सांगितलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. मी शिरस गावची नाही म्हणे, मी भरोस फाट्याची आहे. मग तू का राहणार थोडीच आहे. बरोबर आहे ना. आजा मेला पंजा मेला, पंजा मेला आणि पंजा मेला दोन्ही मेला. हा आजा मेला पंजा मेला. बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा. जाग होऊन काय करा. उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. यूट्यूब वाले मोबाईल ठेवून द्या आता. हा उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र. जागवा जाग एक पाहत असा एकाची दहने. सावध त्या उणे किंवा गुन्हेकारी न कार्य नवश. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो. त्याला वाटत नाही मला पोहोचवणारं कोणीतरी आहे. बघा सरपंच असला तर गावात घाबरत नाही. आमदार असला तर तालुक्यात, खासदार असला तर
जिल्ह्यात, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात, बरोबर आहे, आणि पंतप्रधान असला तर देशात. घाबरत नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला कपडे घेऊन पळावं लागलं. विचारा बांगलादेशच्या पंतप्रधानाला, शेख हसीना, अजूनही भारतात राहिला आहे. मृत्यूच्या भीतीनं सगळेच पळतात महाराज. आता जर मला रस्त्यानं जाता जाता अडवलं एखाद्या चोराने, अरे चाल दे काय ते सकाळी दिलेलं पाकिट, बरोबर आहे, घड्याळ दे, मोबाईल दे, चष्मा दे, मी त्याला काय म्हणणार, ओ सगळं घ्या फक्त मला, कळलं तुम्हाला, काय घ्यायचं ते घ्या फक्त मला मारू नका. कळलं माझं बोलणं. मृत्यूची भीती सर्वाला आहे. एखाद्यानं लावली रिव्हॉल्वर आबा कानाला आणि म्हणले याच्यानंतर जर टाळ घेऊन दिसला कुठं, तो म्हणाल मी कांदे काढतो फक्त मला मारू नका. बरोबर आहे ना, मला मारू नका. बरोबर आहे का नाही. मृत्यूची भीती सगळ्यांना आहे ना. अहो ते मागं इस्रोला ते मुख्यमंत्री येणार होते, CM, मग ते मुख्यमंत्री येणार म्हणल्यावर तिथं ते SP आले, कलेक्टर आले, ऐकताय ना. मग ते बॉम्ब पथक आलं चेकिंगसाठी, श्वान पथक आलं, कुत्रे वगैरे आले तिथं, आहे का नाही, लक्ष देऊन ऐका. मग आम्ही रोहिदास आबा होते तिथे, तेव्हा आम्ही त्या हॉलमध्ये बसलो होतो. मग ते हॉल चेक करत होते, जिथं थांबणार मुख्यमंत्री ते सगळं चेक करून घेतात. मग त्या हॉलमध्ये आम्ही होतो. म्हणे हटिये यहाँ से. आम्ही निघालो तिथून आणि खोलीत जाऊन बसलो. मग खोलीत आले, म्हणे उठिये यहाँ से. पहिल्यानं म्हणे हटिये यहाँ से, मग म्हणे उठिये यहाँ से. मग उठलो आम्ही. मग त्यानं ते पलंग चेक केला, तो बॉक्स उघडला, तो चेक केला. तिथं मृदंग ठेवलेला होता, ओंकार. म्हणे इसमें क्या है. म्हणलं इसमें वाजवणे का है. नहीं बोले इसके अंदर क्या है. म्हणलं अंदर मोकळाच है, दोन्ही कोण हन्ना पड़ता है मग आवाज आता है. बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगून टाके है ना, तुमने पूछा है तो हमने कुठं ठेवा है तेव्हा, बरोबर है का नहीं. बोले इधर कुछ अनुचित हो गया तो हमारी ड्यूटी खतरे में हो जाएगी. बोले लक्षात ठेवा, इथं जर काही अनुचित प्रकार घडला, CMच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आम्हाला सगळ्याला फासावर जावं लागेल. 12 कोटी जनतेचा मालक आहे ना, त्याच्या जीवाला तेवढं जपलंच पाहिजे ना. हे कशामुळं, मृत्यूच्या भीतीमुळं. दुसरं काय भीती आहे, दुसरी भीती कशाची आहे, चला बोला. मग Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे, मृत्यूच्या भीतीमुळंच आहे ना. मग महाराज मरणाची भीती सर्वाला आहे. मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. मोठं उदाहरण देईल मी तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात नाही. मग पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या फक्त मला मरू देऊ नका. आणि डॉक्टरला सांगतात, डॉक्टर साहेब काय करायचं ते करा. बघा बरं, छोट्याशा बोलण्यात अर्थ किती मोठा आहे साईरामजी. डॉक्टर साहेब काय करायचं ते करा, आमचा पेशंट जाऊ देऊ नका. पैसे वजनाला सांगा, आम्ही द्यायला तयार आहे, पण आमचा पेशंट जाऊ देऊ नका. वैतागून डॉक्टर काय म्हणतात माहिती आहे का, अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण धाते देवा, तरी कोण धाते देवा, तरी कोण धाते देवा. वैद्यवाचविती जीवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा, तरी कोण ध्याते देवा, ध्याते देवा. वैद्य वाचविती जीवा, याला म्हणतात रोहिदास आबा. वैद्य, टाळ्या वाजवा जोरदार. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याते देवा. सहज बोलण्यात किती अर्थ आहे. डॉक्टर काय म्हणतो, अहो त्याला वाचवायला मी का देव आहे का. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, त्याला वाचवणं, बोला, त्याला वाचवणं देवाच्या हातात आहे. पण डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिली असती, बरोबर आहे ना. डॉक्टर जर राहिले असते ना, मग तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. जो 6 वेळ उपमुख्यमंत्री राहिला माणूस स्वतः, इतिहास आहे बरं का. 6 वेळ उपमुख्यमंत्री याच्या अगोदर कोणी झालेलं नाही. इथून पुढचं मला माहीत नाही. 6 वेळ उपमुख्यमंत्री जोक नाही. ज्याची बायको स्वतः राज्यसभेची खासदार, ज्याचा पुतण्या आमदार, ज्याची चुलत बहीण लोकसभेची खासदार आणि ज्याचा काका एका पक्षाचा अध्यक्ष केंद्रीय मंत्री राहिलेला माणूस, पण त्यांना सुद्धा एका क्षणात हे जग सोडून जावं लागलं. मग तेथे नचले काही, सततंप राहील नाही चटाई, पुढे संचित जाईल वाही. तुका म्हणे तैयम आज्ञा, मग तेथे नचले काही, सतत राहील ठाई, पुढे संचित जाईल वाही. तुका म्हणे यम आज्ञा, यम आज्ञा, यम आज्ञा.
तेथे नचले काही 6 वेळ सत्ता पहिले एवढे मोठे पैसे संपदा राहील ठाईचे ठाई. महाराज म्हणतात ये मागणी आली आएगी नोटिस तो जमानत न होगी पल्लों में घर कुछ अमानत न होगी हो करके कैद तुझे चलना पड़ेगा काया कोठी खाली करना पड़ेगा किराए के घर को क्या तू संभाले जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले इसका किराया भी भरना पड़ेगा काया कोठी खाली करना पड़ेगा. यमराज की जब अदालत चढ़ोगे पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे पापों के अग्नि में जलना पड़ेगा काया कोठी खाली करना पड़ेगा. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन में जाना है तू काया नगर का सौदागर. महाराज म्हणतात जिंदगी एक किराए का घरे एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत ना ताकत छोड़कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा. बाप बेटे ये भाई भतीजे तेरे साथी है सब जीते जीते अपना आंगन उठाना पड़ेगा अपनी चौखट से टलना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी दास्तां अपनी दुनिया कहेगी नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरी कदर पर मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. महाराज म्हणतात काही क्षणाचं जीवन आहे म्हणतात ना काही क्षणाचं जीवन आहे लक्षात ठेवा. मृत्यूचं बोलावणं आलं की जावं लागणार पण जावं कुणाला वाटत नाही. विठाला विठाला याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. ऐका बरं का मग काय मृत्यू शरती मत भयात मृत्यू माझ्या भयानं चालणार आहे. हा अग्नी लक्षात सूर्य हे संस्कृत मधलं मराठीत सांगतो. सूर्य माझ्या भयानी उगवतो अग्नी माझ्या भयानी तापतो आणि मृत्यू माझ्या भयानी चालतो. मृत्यू शरती मत भयात. मग मृत्यू ज्याच्या भयानं चालणार आहे आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीत. वृक्षाची पाने हाले जाती सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अनंता. वृक्षाची पान हले जाती सत्ता राहिली अहंता मग
राहिली आनंद. मैगे कोठे मैगे कोठे मैगे कोठे. वृक्षाचे पान, आता त्यानं सध्या पान हलवणं बंद केलं म्हणून किती गरमी व्हायला लागली. मग हे आता जर म्हणलं एखाद्या अरे ते हवा सोडा, अरे कोणी सोडा, हवा त्याच्या हातात आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अहंकार कशाचा करता, कशाचा अहंकार करता. चला बोला, अलाराम सेट करणं आपल्या हातात आहे पण उठवणं त्याच्या हातात आहे. कळलं का माझं बोलणं? बरोबर आहे ना. अलाराम सेट करणं आपल्या हातात आहे पण उठवणं त्याच्या हातात आहे. नाही तर असे किती अलाराम बंद पडतात. लोक म्हणतात अलाराम लावून 3 लावली होती हो, जागच नाही आली. उठवणं त्याच्या हातात आहे. चला, दिसतं कशाने, बोला, दिसतं कशाने, डोळ्याने. ऐकू कशाने येतं, कानाने. बोलता कशाने येतं, तोंडाने. बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे दिसतं डोळ्याने, ऐकू येतं कानाने आणि बोलता येतं तोंडाने. मग तोंडानं जर बोलता येतं तर मुक्याला तोंड नाही का, मुक्याला तोंड नाही का, त्याला बोलता का येत नाही. मेलेल्याचे डोळे उघडे नाही का, मग त्याला दिसत का नाही. बहिऱ्याला कान नाही का, मग त्याला ऐकू का येत नाही. महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची देखवी ऐकवी एक नारायण. खवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. खवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण. खवी ऐकवी एक नारायण. टाळ्या वाजवा, क्या बात, जोरात वाजवा टाळ्या, जोरात वाजवा. काय सुंदर प्रमाण दिले. देखवी ऐकवी एक नारायण आणि बोलवी साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी. शिकवी तो धनी, म्हणजे पाहू घालणारा तो आहे, डोळ्याला महत्व नाही. कळलं माझं बोलणं? ऐकवणारा तो आहे, कानाला महत्व नाही. बोलवणारा तो आहे, तोंडाला महत्व नाही. महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची आ सत्य, कोण बोलवी ते हरिवेन. तुमच्या घरात लाईटसाठी काय असतं बसवलेलं, मीटर. बरोबर आहे ना. मग मीटर लावलेला असल्याशिवाय घरात लाईट लागेल का, बोला, लाईट लागेल का नाही. मग एखाद्या घरी गेलो, अहो फॅन लावा, अहो जमत नाही महाराज, फॅन नाही का तुमच्याकडे, आहे ना. मग कूलर लावा, कूलर नाही का, आहे ना. अहो मग लाईट लावा, फॅन लावा, कूलर लावा, एसी लावा. तो म्हणतो महाराज लाईट आहे, फॅन आहे, कूलर आहे, एसी आहे, पण हे आम्ही आता चालवू शकत नाही. मीटर नाही का तुमच्या घरी, आहे ना. अहो मग लावत का नाही, कनेक्शन कट केलेलं आहे. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मग फायदा आहे त्या मीटरचा, बोला ना. कनेक्शन कट केलं की माणूस पडलेला समोर असतो. कोणी म्हणतात अहो नवरा गेला, अहो इथंच आहे पडलेला. मग काय झालं, देवाने याचं कनेक्शन कट केलं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कनेक्शन कट झालं की त्या लाईटचा फायदा नाही, एसीचा नाही, फॅनचा नाही आणि मीटरचा नाही. उपयोग आहे काही. MSCB वाल्यानं कनेक्शन कट केलं का, त्याचं बिल भरलं नाही आणि इकडं भजन केलं नाही. MSCB कट करते बिल न भरल्यामुळं आणि इकडं देव कट करतो भजन न केल्यामुळं. मग तयाचे भजन चुकू नको, त्याचं भजन चुकू नको. काय सुंदर आहे, लक्ष आठवायला लागलं मला बी कसं काय. लक्षात ठेवा, त्याचं भजन चुकू नको. महाराज म्हणतात याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मृत्यूस चरती मत भयात. अरे मरणाला सुद्धा मरायची भीती आहे, ती माझी आहे. कळलं माझं? मरणाला सुद्धा मरायची भीती आहे, ती माझी आहे. मग त्याचे पाय धरता कशाला तुम्ही? माझे पोवाडे गा, तुमच्या काळ पाया पडल्याशिवाय राहणार नाही. ज्याचे कर्ज तापवाडे, ज्याचे कर्ज तापवाडे,
क्या बा ज्याचे गरजता पोवाडे. लक्ष देऊन ऐका. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. ही गरजणारी आहे म्हणून यायची गरज पडली. नाही कळलं का तुम्हाला? भजने तुमच्या गावात नाही का? आहे ना? मग यांना का आणलं? हे भजन करणारे आहेत आणि हे गरजून करणारे आहेत. गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. आबाळ काय व्हायला म्हणतात? आबाळ काय व्हायलं? घर जायला लागलं. गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. सिंहाची काय असते? गर्जना. सह्याद्रीचा सिंह गरजतो. ए भीतीने आम्हा तुझी मुळी गडगडणारा नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो. हो हो हो. सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. हो गरजा महाराष्ट्र माझा. हो गरजा महाराष्ट्र माझा. वा वा वा. टाळ्या वाजवा. महाराज म्हणतात गरज नाही. सिंहाची काय आहे? गर्जना. आणि महाराष्ट्राचा भारतात काय आहे? गाजा वाजा आहे महाराज. गरजा महाराष्ट्र माझा. लक्षात आलं का? महाराज म्हणले गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. थोडा आवाज द्या मला, गरजू द्या थोडा. हां. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन. पोवाडे म्हणजे नामस्मरण. गायीनं लीळा चरित्र पोवाडे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. ज्याचे गरजता पोवाडे. परिणाम कळी काळ पाया पडे. कुणाच्या पाया पडला काळ? जेवढे साधू संत होऊन गेले काळ यांच्या पाया पडला. लक्ष द्या माझ्याकडे मावल्या हो. ऐकताय ना तुम्ही? एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. आणि या बाईच्या मनात आलं म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा समोर आली. या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? या बाया मेल्यावर रडतात मायाकडे एकदा डोळ्यानं पहा. आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तू लागतील आणि त्याची उघडतील. हे का सोपी गोष्ट थोडीच आहे? सोपं आहे का महाराज? आमच्या गावातल्या माणसाला आमच्या गावात एकाला सांगितलं गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे आणि नेमकं त्याचं पोरगं आजारी पडलं आणि त्याला तिथूनच जायचं. मग आता काय करावं? लेकरू आजारी पडलं, नाविलाज आहे ना. लेकराच्या हाताला धरलं रोहिदास आबा, बॅटरी घेतली आणि तिथून निघाला. आणि नेमकं स्मशानभूमीजवळ गेला की तिकून एक माणूस कंदील घेऊन आला आणि दोघाची भेट झाली स्मशानभूमीत. हे पोरगं घेऊन जाणार म्हणे का हो? आपल्या गावातले माणसं म्हणतात बोया स्मशानभूमीत भूत आहे म्हणून. तिकून आले म्हणे बा म्या काय पाहिलं नाही, मला काय भेटलं नाही, मला मरूनच 15 दिवस झाले. तुम्ही जेवून जा, जेवून जा. हां, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हे सोपी गोष्ट आहे का मला सांगा बरं? असं उठून बसणं शक्य आहे का? उठून बसणं शक्यच नाही. पण महाराज म्हणतात नाथ महाराज तिरडीवर उठून बसले का? येतो आम्ही आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व. अरे आम्ही आमच्या इच्छेने येतो. आमचं जे प्रारब्ध आहे ते स्वइच्छा प्रारब्ध. आम्ही आमच्या इच्छेने येतो आणि आमच्या इच्छेने जातो. आम्हाला न्यावं एवढी हिंमत यमामध्ये नाही. अरे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत. दड 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 तुकाराम तुकाराम
नाम घेता का प्रेमा नाम घेता का प्रेमा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा याला म्हणतात कळीकाळ पाया पडी. अजून सांगू, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका आणि माऊली पैठणवरून नेवाशाकडे दिंडी घेऊन निघाली. आणि दिंडी घेऊन जात असताना एक शृंगार केलेली महिला माऊलींच्या दर्शनाला आली. आणि माऊलीनं तिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि तिनं शृंगार याच्यासाठी केला होता, तिचे मालक वारले होते आणि सती जायचं होतं. सती जायचं म्हणून पहिले सती जाण्याची प्रथा होती ना, बरोबर आहे ना. सती जायचं म्हणून शृंगार केला. सतीला जायचं असेल तर नववधूसारखं सजवतात बरं का. आणि मग शृंगार केला आणि म्हटले आता मरायचंच आहे तर कोणाची दिंडी चालली, दर्शन तरी घ्यावं जाता जाता. आणि माऊलीनं आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. म्हणली महाराज हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा. म्हणले म्हणजे तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची आहे. माऊली म्हणली माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल. म्हणले काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणले सच्चित आनंद. सत म्हणजे मागही होतं, आजही उद्याही राहणार आहे. म्हणून मेल्यावर काय म्हणतात? राम नाम. बस तेवढंच सत्य. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. बरोबर आहे ना. राम नाम सत्य आहे. बरं रे, सत म्हणजे तेव्हाही होतं, आजही आणि उद्याही राहणार आहे. म्हणजे सत म्हणजे आणि चिद म्हणजे ज्ञान स्वरूप प्रकाशमान आणि आनंद. आनंद म्हणजे आनंद. लक्ष देऊन आहे का. म्हणले गेले प्रेताजवळ. म्हणले सच्चिदानंदा उठा, मेले माणूस जित उठवेल. मेले माणूस जित उठवेल. मेले माणूस जित उठविल. मेले माणूस जित उठविल. कानाचे ग्रासी लगा. कानाचे ग्रासी लगा. कानाचे ग्रासी लगा. कानाचे ग्रासी लगा. ऐसा वासुदेव बोल बोल. ऐसा वासुदेव बोल बोल. बोल बोल बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी मायरी गेल. मेले माणूस जित उठवेल. वेळ काळा ते ग्रासे लगा. मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ऐकताय ना तुम्ही. ज्ञानेश्वरीचा लेखक त्यांना बनवलं. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. अरे मेलेल्या माणसाला जिवंत करणारी ज्ञानेश्वरी आहे. आपण आळंदीत नसतो तर आपण मेलेलेच असतो. आपल्याला जिवंत केलं ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीने आणि तुकाराम महाराजांच्या गाठीने. नाही तर सोपान माझं काय वय आहे का एवढ्या लोकांनी माया पुढं बसावं, माझं ऐकावं. बरं म्हणलं ते द्यावं. म्हणजे जे जे इच्छा भोजन. तुम्ही असं दुसरीकडे जाऊ नका बरं. बरोबर आहे ना. इच्छा भोजन काय जेवायचं महाराज तुम्हाला? सकाळी सकाळी साईनाथ भाऊ स्वयंपाक करायचा का नाश्ता करायचा? जे म्हणलं ते आहे ना हो. कशामुळं? ज्ञानेश्वरीनं जिवंत केल्यामुळं. माऊलीनं जिवंत केलेलं आहे. कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा, मी कीर्तनकार नसतो तर मी कोण असतो? मी वादक नसतो तर मी कोण असतो? मी गायक नसतो तर मी कोण असतो? तुमची चाल व्हायरल झाली ना ती एक. बरोबर आहे ना. एका चालीनं महाराष्ट्रात ओळख करून दिली. ही कृपा माऊलीची आहे, ज्ञानोबारायांची आहे. राजाचा रंक आणि रंकाचा राजा करणं त्या माऊली. अरे राजयाची कांता मनाची या जोगी सिद्धी पाहावी. डायरेक्ट हे बघा, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमदार केला डाव लागते का नाही? आमदार व्हावं लागेल ना पहिलं. आणि आमदार झाल्यावर पक्षानं ठरवल्यावर मुख्यमंत्री होता येईल. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आमदार होते का ते? बोला. नाही. मग त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री केलं आणि विधान परिषदेचा आमदार बनवलं. सरकारनं ठरवलं तर मला बी मुख्यमंत्री करू शकतो. तसं माऊलीनं ठरवलं तर माझं बी मत आणि माझं बी राज्य महाराष्ट्रावर गाजल्याशिवाय राहत नाही. कृपा करी हरी दयावरी. ओ कृपा करी हरी दयावरी. हो कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. दयावरी. हो 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 हो. गावबा शिकायसाठी गेला नव्हता, पोळ्या खाण्यासाठी गेला होता.
पण एकनाथ महाराजांना कृपा केली, बस कृपेनं मिळालं सगळं. ज्ञानोबारायांची कृपा आहे. हा लेखक केलं ज्ञानेश्वरीचा सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. महाराज म्हणतात त्या याला म्हणतात ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे. आता तीच चाल म्हणत तुम्ही अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा तुम्ही ही चाल रोज म्हणत जा, कंटाळा करायचं नाही. कोणी म्हणाल तेच तेच म्हणतात, त्यासाठीच तुम्हाला बोलवलेलं आहे. आरची काय सगळी इंग्लिश बोलत नाही, नाही कळलं? इंग्लिशमध्ये सांगू म्हणते, पण सांगते कुठं? बरोबर आहे ना? तसं तुम्ही त्या यानं फेमस झालेला आहात, तुम्ही ते सोडायचं नसतं. तुम्हाला ओळख त्यानं मिळून दिलेली आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना, तो पंढरपूरचा राजा आहे. म्हणतात ना, कानडा राजा पंढरीचा. हे बघा, सगळ्यांनी म्हणा जेवायला आहे. नंतर जेवायला मायच्यान जेवायला आहे तिथे चालू. एवढे मोठे मोठे पातिले तुमच्या विश्वासावर मांडलेले आहेत तिथे, बरोबर आहे ना? त्याच्यामुळं थोडं म्हणा, काय अडचण नाही. कानडा राजा पंढरीचा, कानडा जा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला अजाविले. उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्या
तो चोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. म्हणून महाराज म्हणले पुसा साच वाटरा जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दाशी. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं छान बसून जातं बरं का. 36,000 वर्षापर्यंत राज्य आणि नंतर आढळपद भुक्ती आणि मुक्ती कामारी दासी. महाराज म्हणले आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. हा झालं गेलं वैकुंठ संपला. आता वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. महाराज म्हणले वैकुंठी जावया, वैकुंठी जावया तपाचे सायास करणे लागे नास किंवा लागे करणे नास जीवा बहु. बरोबर आहे ना. महाराज म्हणले वैकुंठ सोपं आहे, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप आणि मग चिरंजीव कल्प वैकुंठी ना. वैकुंठ एवढं सोपं नाही. पण वैकुंठ सोपं नाही तर मग आम्हाला सोपं कसं मिळेल. यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतय ध्यायतो विष्णू तेतायाम युतो महे द्वापारी परिचर्यानाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. मग नारायण कुठं राहतो. वैकुंठामध्ये. मग त्याला भेटायचं म्हणलं कुठं जावं लागेल बोला. वैकुंठाला जावं लागेल ना. मग ते वैकुंठ सुलभ कसं मिळेल. एक उदाहरण सांगतो ऐका. दोघं भाऊ होते दादा. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बरं का. सगळ्यांनीच महाराज पाहिल्यावर बरं वाटतं असं समजू नका. आता खंडूभाऊनी मला किती आग्रह करून आणलं इथे. बरोबर आहे ना. त्यांच्या प्रेमामुळं येणं झालं. पण काही ना महाराज पाहिलं की तळपायाची मस्तकाला जाते. आता खर्च त्यांचा करणारे ते, पण काही उगे बेजार होतील. किती घेतली किती घेतली किती घेतली किती. अरे तू गप मरण काऊन पोटावर पाय द्यायला लागला. बरोबर आहे ना. बरोबर. देणाऱ्यानं दिलं, करणाऱ्यानं केलं. बरोबर आहे ना. पण ते जमत नाही. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसतो. मग महाराजच आहे ना. महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडीन बांधा अंगाला. आता कपडे महाराजांना चांगले घालू नाही ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तो इनोवा होती. ही फॉर्च्युनर कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागाय आलो का. तुम्ही 2 दिवस गाडीत बसा, पुन्हा जर त्या गाडीकडं पाहिलं तर मी म्हणलं ते देईन तुम्हाला. सोपं नाही ना महाराज. सकाळी 6:30ला आलो आहे मी नॉनस्टॉप. इथून गावाच्या नावासहित सांगतो. सावरगाव तालुका औराद जिल्हा बिदर. आता इथं संध्याकाळचं तर मी सांगितलंच तुम्हाला. हे सोपं थोडी आहे. अरे घरात कमी आणि गाडीत जास्त आहे. गाड्या व्यवस्थित आहे म्हणून आम्ही उभं राहू शकतो ना. नाही तर गाड्या व्यवस्थित नसल्यावर उभं राहणं शक्य आहे का ते. हे यापुरतं साधन आहे तुमच्याकडं पोहोचण्यासाठी. ते काय शोकासाठी थोडेच आहे. मला शोकासाठी म्हणल्यावर फिरायला गेलो असतो महिना कुठं. रोज 2-2 कीर्तन आहे. घरच्याला बसायला मिळत नाही गाडीत. बायकोला म्हणलं फॉर्च्युनर घ्यायची. जाळायची काय म्हणे. मला बसा आहे का कधी. फॉर्च्युनर घ्या नाही तर लँड क्रुझर घ्या. आम्हाला काय उपयोग आहे घरच्याला. कळलं माझं बोलणं. हे सोपी गोष्ट थोडी आहे मला. हे सोपं नाही. लक्षात ठेवा. हे सोपं नसतं. आता एवढा सुंदर कार्यक्रम आयोजन करणं सोपं आहे का. हां नाही. हे एका दिवशी एवढे मिळवणं. आणि मी सांगू खंडू भाऊ कोणते भाऊ. मी फक्त रोहिदास महाराजांनी अति आग्रह केल्यामुळं आलो. नाही तर शक्यच नाही. एवढा कशासाठी पळायचा. एवढा कशासाठी प्रवास करायचा. पण मग त्यांनी मला सांगितलं महाराज त्यांची इच्छा आहे तुमचंच कीर्तन घ्यायचं. म्हणलं एवढं जर आपल्यावर प्रेम करत असतील तर आपण त्रास घ्यायला अडचण नाही. नाही तर महाराजाची कमतरता थोडीच आहे. बोला सोपी गोष्ट आहे का महाराज. अजिबात सोपं नाही आहे. लक्षात ठेवा. जया अंगी मोठे पण तया यात. मग एवढं सुंदर नियोजन केलं. किती सुंदर मंडप, किती सुंदर साऊंड. वर्ष श्राद्ध जर करायचं असेल तर कसं असावं. कोटकर परिवारानं केलं असं असावं. अशा पद्धतीचं नियोजन असावं. करायचं तर चांगलं केलं पाहिजे. बरोबर आहे ना. लक्षात. हे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे महाराज. त्यांच्या ऋणात पिंड पदावरी दिला आपुली एकरी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण.
त्या ऋणातून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे. हां, हे सोपं आहे का नियोजन करणं? याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्यात या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. या कार्यक्रमात चूक काढणाऱ्यानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवावं आणि एवढे आणून दाखवावं आणि मग बोलावं. बरोबर आहे ना? ही काय सोपी गोष्ट आहे? उचलली जीभ लावली टाळ्याला. चुका काढाय काय लागतं महाराज? चला बोला. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या मावल्यावर. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट आणि एक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मायरा जा ओंकार बुवा आणि कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मो माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हां, वागत सांगू ना. हां, असं असतं का? एक वाक्य बोलू, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात काढत नाही महाराज, कशातही काढतात ना. सुंदर घर आहे साईनाथ भाऊंचं आमच्या, छान घर आहे. आता माणसाच्या एखाद्यानं बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? जायचं, तिथं जायचं, जेवण करायचं, कौतुक करायचं, निघून यायचं. अहो छान बांधलं हो घर, पाहिजे माणसाला घर. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा तरी काय? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय पाहिजे दुसरं माणसाला? चला बोला. चांगलं बांधलं घर तुम्ही. हां, कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुकही करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरचीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. बरोबर आहे ना? हे तू कडीची व्यवस्था करून घे, यायच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढा खायचा आणि काय म्हणायचं? छान घेतली हो गाडी तुम्ही. आज तुम्ही गाडी घेतली तर आम्हाला आधार झाला. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत घ्या आणि दवाखान्यात घेऊन जा, बस झाला आम्हाला, बाकी काही नको. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेतली नाही तर सप्त्यावर. तुला प्रॉब्लेम काय? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. पण जमत नाही काय माणसाला. बरोबर. एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की आवडायचं नाही, एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. अशी जोडी सांगतो मी तुम्हाला. दोघा भावाची जोडी, राम आणि रावण. आपलं रावण आणि बिभीषण. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. कळलं माझं बोल ना? आजही काही रावणाला राम जमत नाही ना. 2-4 दिवस झाली एक रावण बोलला ना, जे रामाचं काम करणारी आहे, रामाचं नाम घेणारी आहे, अशा रामाचं नाव घेणाऱ्या पवित्र माणसाला एका रावणानं नावं ठेवलीच ना मला. त्याचं नाव घेऊन मला माझी वाणी खराब करायची नाही. कळलं? आणि त्याला महत्त्वही देऊन फायदा नाही. कळलं माझं बोल ना? लक्षात ठेवा. महाराज लक्ष देऊन ऐका बरं का. आजही काही लोकाला राम जमत नाही ना. एका भावाला भजन कीर्तन जमायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. आणि एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले. मग या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली, म्हणे, महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले, मी 2 दिवस नाही 3 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 3 दिवस इथं राहिले, पण हा पठ्ठ्या 3 दिवस घरीच आला नाही. तो गावावरून इथं पाहुण्याकडे आला, पण कीर्तन होऊस्तोवर कांद्यात बसला. बरोबर आहे ना? आणि तुकाराम झाल्यावर पंक्तीला आला. तसं हा पठ्ठ्या 3 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले, अहो तो घरीच याय तयार नाही तर भजन करायला कसं सांगू? एक काम करा म्हणे, मी लपून बसतो आणि तुम्ही महाराज गेले अशी चर्चा करा. ते लपून बसले महाराज गेले अशी चर्चा केली. मग तो घरी आला की दरवाजातूनच वाकून पाहिलं. दरवाजातून वाकून पाहिलं का महाराज दरवाजाच्या पाठीमागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरले. हो सोडा म्हणे माझ्या दंडाला. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काही म्हणणार नाही, तुम्ही माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझा दंड सोडतो. तो म्हणे, मी म्हणणार नाही, तुम्ही माझा दंड सोडा. महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. तुम्हाला रेंज आली का? राम म्हणणार नाही, याच्यात राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अबू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की? बरोबर आहे ना? तसं हे राम म्हणणार नाही, याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले, माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, कोणत्याही परिस्थितीत याचं मोल करू नको. ऐका बरं का? आणि म्हणे, सोडा माझ्या. अरे बाळा बस खाली बस माय पिलू, बस खाली बस ना खाली बस माय.
सोनं बस माय टाइम झालाय पिलू मम्मीकडे जा मा जा मम्मीकडे मम्मी बोलवायली जा मम्मीकडे जा. अरे तू महाराष्ट्राचा वाघ असन पण मी या गावातला वाघ आहे. चल बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही? पोरायला त्यांची आई असेल ना, हा त्याला बसून घ्या द्या, बसून त्याला द्या. घ्या घ्या एवढं दिसतं असेल तुम्हाला समोर हा, घ्या 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 कीर्तनात विक्षेप आहे. हा हा. अय बाबा एवढं कट कर रे. नाहीत म्हणतील काय महाराज तुम्ही एवढूस पोरगा बोटावर नाचवत होतं, तुम्हाला लक्षात ठेवा. माझ्याकडे लक्ष द्या. ते राम म्हणणार नाही याच्यात, राम म्हणून गेलं. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणले आता माझं लक्ष द्या. लक्ष चला 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 इकडे लक्ष द्या. लेकरू आहे ते, तुम्ही इकडे द्या. लेकराचं काय असतं, इकडे या माझ्याकडे या. महाराज म्हणले फक्त या नावाचं मोल करू नको. म्हणले मला माझा दंड सोडा तुम्ही. महाराजांनी दंड सोडला. महाराज आश्रमात निघून गेले आणि याचा अंतकाळ जवळ आला. यमाचे यमदूत याला घेऊन गेले. ऐका बरं का, आएगी नोटीस तो जमानत न होगी. मी सांगून गेलो पल्लो मे घर कुछ अमानत न होगी. यमराजानं घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वर खाली जे जे वकिले आरोपी आहे तसं वरही जे जे वकिले आरोपी आहे. रोहिदास दादा वरचा जे जे यमराज, वकील चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली खातेवही सगळ्यांची तिथं या. मग कटघऱ्यात उभा राहिलेल्या आरोपीबद्दल जज वकिलाला म्हणजे चित्रगुप्ताला विचारल, चला याची खातेवही काढा, याने खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो यस करा. तमाशाला जात होता का? तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? याच्यातलीच दाबत होता, डबल फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. म्हणतात ना मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. सबको एक तराजू तोले जो करता सो पाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. सगळ्याची खातेवही तिथे. म्हणे आली खाली काय काय केलं सांगा. म्हणे याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही. याच्या जीवनात सगळं पाप आहे. नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेला आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे आहे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. यमराजान विचारलं एका नामाच्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ. आता त्याला त्या नावाची ताकदच माहीत नव्हती. ते म्हणे ते एकदा नाव घेतलेलं पुण्य आहे ना त्याचं फळ पहिलं द्या, बाकीचं आपण पाच बसू. आता यमराजाला कळना एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्याम. म्हणजे एका नामाच्या पुण्याचं फळ याला द्यावं तरी काय आपल्याला कळना. कारण ह्या नावामुळंच ही ड्युटी आपल्याला मिळाली. मृत्यू शरती मत भयात. आणि आपल्या मालकाच्या नावाचं अधिकार आपण लावावा, फळ जमणार नाही. मग घेऊन गेले. चला म्हणे आपल्याला कळना ना, आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण? देवाचा राजा इंद्र. महाराष्ट्राचा देवेंद्र, भारताचा नरेंद्र. इंद्र देवेंद्र नरेंद्र हे एकाच राशीचे आहेत सगळे, बरोबर आहे ना. म्हणले याला इंद्राकडे घेऊन जाऊ. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणले तुम्ही आमचे राजे आहात. म्हणले मग यानं एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यावं हे मला कळना म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. इंद्र म्हणे या नावाचं फळ मी देऊ. या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली. इंद्राला बी, देवेंद्राला बी आणि नरेंद्राला बी. कळलं माझं बोल. या नावामुळंच मला ही खुर्ची मिळाली. मग याचं फळ मी लिहू. म्हणे मला जमणार नाही. म्हणले मग आता काय करायचं. आता ब्रह्मदेवाकडे जाऊ. म्हणे जग निर्माण करणाऱ्याकडे जाऊ. निघाले कोण कोण. एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या, इंद्र आणि यमराज ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे तुम्ही जग निर्माण करणारे आहात. म्हणले हो. याने एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यावं सांगा. अरे म्हणले मी जग निर्माण करणार आहे, पण जग निर्माण करण्याचं ज्ञानच या नावाच्या तपामुळं मला मिळालं आणि या नावाचं फळ मी देऊ मला जमणार नाही. म्हणले मग चला म्हणे आता जे रात्रंदिवस रामनाम घेतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव आणि रामपूजी. बस भगवान शंकराकडे गेले. म्हणे तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता. म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं. भगवान शंकरानं सांगितलं मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाच. म्हणले मग आता काय करायचं. या नामाचं याला फळ काय द्यायचं. म्हणे मला जमणार नाही. म्हणे मग आता करायचं काय. आता एक काम करू म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण हे एकदा रामनाम घेतलेलं जरा पावर आली याच्यात. अर म्हणजे चौघायला मेळ लागना. म्हणजे याच्यात काहीतरी पावर. आणि त्या साधूनं सांगितलं होतं मोल करू नको. म्हणजे याच्यात काहीतरी ताकद आहे. तो म्हणे हो सकाळपासून पाहिलो म्हणे इकडं चला तिकडं चला, इकडून तिकडं तिकडून इकडं. शांताबाई हां नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. काय द्यायचं तर पटकन देऊन टाळून चला मोकळं करा, लांब जायचंय.
आपलं वैकुंठाला जायचंय, हां काय द्यायचं तर पटकन द्या, चला मोकळं करा. मरे बाबा हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. म्हणे तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. आता काय म्हणला, हा एकदा रामनाम घेतलं, तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन ये. बाकीचे म्हणले अरे तो जगाचा मालक आहे. म्हणे मग असं आपल्याला तिकडे जावं लागेल. म्हणे मी चालू शकत नाही. म्हणले आता काय करावं. अरे म्हणले चल एकच ठिकाण राहिले, 12:30 वाजत आली, चल लवकर. म्हणे मी चालू शकत नाही. म्हणले मग पालखीत बसतो का. पालखीत बसतो. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. आणि खांदेकरी कोण, भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघांनं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी चालली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून आलेली पालखी पाहिली. भगवंतानं खांदेकरी पाहिले आणि भगवंत आश्चर्यचकित झाले. म्हणे खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. म्हणे मला एवढे जर तपस्वी माणसं आपल्याकडं खांद्यावर पालखी घेऊन येत असतील तर आपण इथं बसून जमणार आहे का. आपण रस्त्यावर आडवं गेलं पाहिजे, फटाके लावले पाहिजे, कॅमेरावाले नेले पाहिजे, बरोबर आहे. आणि मग भगवंत उठले ना आडवे पालखीला निघाले. भगवंत पालखीकडे येताना या चौघाईनं पाहिले. अरे म्हणे याला तर आपण लहान समजू लागलो आणि याला पाहिल्यावर तो देव उठून आला. आणि देवाला वाटलं यायनं खांद्यावर घेतला. म्हणलं मोठा किती असन. भगवंत गेले, त्याच्या हाताला धरलं, आणून आपल्या सिंहासनावर बसवलं आणि या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. म्हणले विचार आहे आता शिल्लक काय राहिलं. म्हणे याला खांद्यावर घेऊन आली हे कोण. म्हणे याचंच मॅटर होतं, याचंच मॅटर होतं. म्हणे अहो म्हणे पण हे कोण आहे. अहो म्हणे यानं एकदा तुमचं नाव घेतलं, याचं फळ काय द्यायचं हे आम्हाला चौघाला कळना. हा म्हणला चालायचा कंटाळाला म्हणून याच्यासाठी पालखी आणली. हा पालखीत बसला, आम्ही पालखी खांद्यावर घेतली आणि तुम्ही उठून इकडं त्याच्यासाठी आले. त्याला उचलून खुर्चीवर बसवलं. अजून याला फळ देता तरी काय, अजून याला फळ देता तरी काय. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. वाणी पाषाणाला पान, वाणी पाषाणाला पान, हा पाषाणाला पान. नाम तुझे नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. फोडी पाषाणाला पान, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. हम हो गए भगवान महारुद्र हनुमान छत्रपति शिवाजी महाराज की संभाजी भारत माता की जय. बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार, बार कुमार विठोबार कुमार. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राया, तो पनुता. ज्याची गरज आता पवाडी थोडा आवाज द्या. कळीकाळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा, पुसा 6च 18 जना. अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. 10:15 सुरू झालं. 10:15 वाजून 12:30 वाजून गेले. एक 5-7 मिनटं घेतो आणि थांबतो. हां तसं आता मलाही दूर जायचं आहे, पण एवढा अट्टाहास केल्यावर काय माझी थोडी धावपळ होईल. पण ज्यांनी कार्यक्रम अट्टाहासानं ठेवला त्यांचं समाधान होणं गरजेचं असतं. एवढा 400-500 किलोमीटर आलो, 600 किलोमीटर जायचं आहे. 1100 किलोमीटरचा प्रवास आणि 11 मिनिटांनी काय थोडी पळवता येईल गाडी, याच्यापेक्षा काय, बरोबर आहे ना. आणि महाराज म्हणले मागे पुढे उभा आहे सांभाळीत. आम्हाला पोहोचवणारा देव आहे, याच्यात काही शंका नाही. हां नाही तर एवढा प्रवास माणसाकून होत नसतो, त्याच्यात मागं काहीतरी शक्ती लागत असते. आता
आता सोल्ड इथं लवकर आणि गाडी पंक्चर, मग काय तेवढाच वेळ जाणार. त्याच्यापेक्षा आपली चांगली भावना ठेवून इथंच 10 मिनटं घेऊ, फक्त पुढं उशीर नको वेळ झाल्यावर, आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. आज कैलासवासी सोनाबाई काशीनाथ कोटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र खंडूभाऊ काशीनाथ कोटकर आणि त्यांचे 4ही पुतणी सुधाकर भाऊ, रवींद्र भाऊ, तुळशीराम भाऊ, दौलत भाऊ आणि त्यांच्या 3ही मुली सत्यभामाताई, संगीताताई आणि मीनाताई यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आज मायला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या बऱ्याच मैत्रिणी मला इथं दिसतात, कारण म्हाताऱ्या माणसाला वेळ घालवायला आपल्यासारखा मोबाईल वगैरे काही नाही. जुने माणसं जे वेळ घालवायचे ते एकमेकासोबत गप्पा मारून, आणि आज त्यांच्यातली वेळ देणारी एक आई कमी झाली, तिचं नाव सोनाबाई. एक मैत्रीण त्यांच्या जीवनातली कमी झाली. आज हा पौराणिक कार्यक्रम खंडूभाऊनं खूप अट्टहासानं आयोजित केला. बरं, त्याचं कारण एकच आहे, आपल्या मायनं आपल्याला कष्टातून या ठिकाणी उभं केलेलं आहे, आणि आपल्या मायनं आपल्यासाठी किती कष्ट केले लक्षात ठेवा बरं का. ते आपला मुलगा सोडून दुसरं कोणी सांगू शकत नाही. हे बघा, आई लेकरासाठी काय करते, एक तर तिचा मुलगा तरी व्हावा लागेल, नाही तर त्याची आई तरी व्हावं लागेल. आईशिवाय हे कोणी सांगू शकत नाही बरं का. मी सांगेल बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाव, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त आई असते. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिळते हे, माँ बाप नहीं मिलते. गेलेली माय आणि गेलेला बाप आपल्याला आणता येणार नाही. हे बघा, अजितदादा गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी सुनित्राताईला उपमुख्यमंत्री होता आलं, पण जयला त्याचा बाप नाही आणून देता आला. पार्थला त्यांचा बाप आणून नाही देता आला. मोदी साहेबाला रोहिदास दादा गेलेली सत्ता आणता आली, पण गेलेल्या आईला नाही. दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या आईला नाही आणता आलं. मी सांगू तुम्हाला, बाप मेला तर माणूस अनाथ होत नाही, पण आई मेली तर त्याला अनाथ म्हणतात. बाप मेला तर अनाथ म्हणत नाहीत त्याला, पण माय मेली ना तर त्याला अनाथ म्हणत असतात. मग सांगू, किती मोठे व्हा. जीवनात तोंडावर हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. बाळा हो, राहू द्या, ते मंडपवाले थोडं विक्षेप नका करू, राहू द्या, थोडं 5 मिनटं राहू द्या. ठेवा जसं आहे तसं ठेवा. 5 मिनटं ठेवा, जसं आहे तसं ठेवा. ठेव दादा. हां, मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. ह्या म्हाताऱ्या झालेल्या मुली माया आहेत ना, यांच्या मुली सासरला गेल्यात, तरी पण यांना विचारा माहेराला जायला आवडतं का नाही. अरे, जिथं माय आहे तिथं माहेर आहे. आज सत्यभामाताई, संगीताताई आणि मीनाताईला विचारा आपल्या म्हाताऱ्या आईची किंमत. कारण एखाद्या वेळेस किती अडचण जरी असली ना, तर काशीनाथ भाऊला, खंडू भाऊला आठवण करून देणारी ती सोनाबाई असेल, की जा आपल्या सत्यभामाला घेऊन ये, जा आपल्या मीनाला घेऊन ये, जा आपल्या संगीताला दीपावळीला घेऊन ये, ही आठवण करून देणारी कोण असेल तर माय असते. मग खऱ्या अर्थानं आपली माय गेल्यानंतर माणूस पोरका होत असतो. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. अरे, पंढरपूरचा पांडुरंग उभा आहे, आईवडिलाच्या सेवेमुळे उभा आहे, आईवडिलाच्या सेवेमुळे उभा आहे, नाही तर दुसरं काय आहे त्याच्यात. चला बोला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. म्हणून मी सांगू तुम्हाला, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, असे गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, पण आपला चेहरा न पाहता, गुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे, तिचं नाव आहे. म्हणून म्हणतात, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. सबसे बड़ी
सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार। जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला। जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला। आईने आपल्याला जन्माला घातला, असामान्य उपकार आपल्यावर केला। जीना पाताला घरात दिला निवारा, घेऊन या पंखाखाली भराविला मोती तारा, भूर उडाली पाखरे पाखरे, पांगाईत फेडाया आज घायाळ पक्षिणी, जाई पिळाला भेटाया 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 भेटाया। लक्षात ठेवा, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळी। आपली माय गेली की मायेनं हात फिरवणारं कोणी शिल्लक राहिलेलं नसतं। लक्षात ठेवा बरं का। म्हणून मी सांगेल, जीवनात सगळं काही गेलेलं आणता येईल, पण गेलेली माय आणि गेलेला बाप आपल्याला आणता येणार नाही। म्हणून ज्यांचे आईवडील जिवंत आहे ना, त्यांना एकच विनंती आहे, आज सोना मायला श्रद्धांजली व्हायची ना, कोणती व्हा माहिती आहे? ज्यांचे आईवडील आपल्यापासून काही कारणास्तव वेगळे राहतात, त्यांनी संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या, हीच खरी श्रद्धांजली आहे, ही खरी आदरांजली। अरे ज्यांची गेली त्यांना विचारा, जाण्यासाठी एवढा खर्च आहे, सांभाळायला एवढा येत नाही महाराज। म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करेल, आपल्या मायबापाला जपा, सांभाळा। तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूप है, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता इस दुनिया में पर माँ नहीं मिलती। सगळं काही गेलेलं मिळेल, पण गेलेल्या आईला आणता येणार नाही। मग मी पुन्हा एकदा सांगेल, याच्यानंतरची भेट आपल्या हातात नाही, याच्यानंतरची भेट आपल्या हातात नाही, पण हीच भेट शेवटची आहे असं समजून आपण सगळ्यांशी प्रेमानं वागावं। माणसं नात्यापेक्षा पैशाला किंमत देतात। अरे भाऊ भाऊ आहे, अरे वनवास रामाला होता, लक्ष्मणाला नव्हता, पण माझ्या भावाला वनवास। आणि सांगू तुम्हाला, राजा भरत हे खरा वनवास भोगला भरतानी। अजून राज्य गादीचा कारभार असताना, राजा असताना गादीवर झोपला नाही महाराज, भावासाठी चटई टाकून घोंगडी टाकून झोपला। याच्यापेक्षा मोठं काय आहे? आपल्या जीवनात आपले मायबाप हे आपल्यासाठी खूप मोठं दैवत आहे, म्हणून त्या आईवडिलाला जाणून घ्या, एवढीच इच्छा आहे। बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ झालेला आहे। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। खंडूभाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा। आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचे। आणि आमचे कुलकर्णी भाऊ, दिगंबर भाऊ यांचं दोघांचं सहकार्य, त्यांना काही याच्यातली माहिती कमी आहे, पण असे परमार्थ करणारे माणसं सहकार्य करत राहतात। आणि माझ्या संपर्कात मला 3ला फोन केला रात्री, म्हटलं मला 3-4 वाजतील, अंदाज कळला नाही ना, पण 6 वाजले। म्हणले बाबा येऊ का येवल्याला? तेवढ्या रात्री बरं
त्यांनीच फोन केला. म्हटलं नका येवल्याला नका येऊ, मला पार 5 तरी वाजतील, 5:30 वाजतील यायला, मीच जवळ आल्यावर फोन करतो. आणि मग साईनाथ भाऊच घ्यायला आले. लक्षात ठेवा, ही अशी परमार्थासाठी वेळ देणारी मंडळी आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचे रोहिदास आबा अतिशय अजात शत्रू व्यक्तिमत्व या. एवढ्या मोठी उंची गाठून एकही माणूस विरोधात बोलणारा आबाच्या दिसणार नाही. ही जीवनातली आबाची कमाई आहे, ही आबांची जीवनातली कमाई आहे. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे महाराज. जाणतं व्हा, नेमतं होता आलं पाहिजे, जमिनीवर पाय असले पाहिजे. विमानानं नुसतं उडलं तरच महत्त्व नाही, लँडिंग होण्याला बी महत्त्व आहे. आकाशात उडा पण संध्याकाळी लँडिंग व्हा, जमिनीवर या, तर तो उतरता येईल, नाहीत का वरच जातो. बरोबर आहे ना. त्याच्यामुळं फार महत्त्वाचं. पुन्हा एकदा सगळी मृदंगाचार्य ओंकार महाराज, खूप गोड आहे ओंकारचं वाजवणं, विक्षेप नाही महाराज, वाजवण्यात विक्षेप नाही अजिबात. ओंकार आहे. आमचे नामदेव महाराज माझ्याबरोबर आलेले आहे, आमचे एक आकाश महाराज आहे, बाकी सगळे दिगंबर महाराज, माऊली महाराज, हनुमंत महाराज, साईनाथ महाराज, गणेश महाराज, बरे